तुझसे मैं बड़ा अच्छे हैं रास्ते खड़े इसके खाली भोगट तुमसे भिड़े टांगना तू है छोटा मैं तुझसे मैं बड़ा अच्छे अच्छे हैं रास्ते खड़े पड़े खाली भोगट तुमसे भिड़े। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर हा जो कॉन्सेप्ट आहे तो जुनाच आहे, फक्त तो आपण काय केलेला की बेस्टी स्पेशल केला होता, हा पण फ्रेंड स्पेशल केलेला आहे। तर इथं फक्त काय करायचं आहे की तुमचा मित्राचा एक स्टोरीचा स्क्रीनशॉट आणि तुमच्या स्टोरीचा एक स्क्रीनशॉट करून हा स्टेटस होतो इझिली क्रिएट करू शकता। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून इझिली इम्पोर्ट करू शकता लाईट मोशनमध्ये। तर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्हावर क्लिक करून एक शेप घ्यायचा आहे। तो बघू शकता अशा प्रकारे मी चौकोन घेतलेला आहे आणि त्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला जो शेप आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर कलर अँड फिलवर क्लिक करून व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। व्हाईट कलर सिलेक्ट केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हा जो रेक्टेंगल लेअर आहे तो आपल्याला अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे। म्हणजे व्हिडिओमध्ये वापरले जाणारे जे आपण लिरिक्स आहेत किंवा PNG आहेत तशा प्रकारे प्रॉपर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येतील। त्यानंतर सगळ्यात काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा मीडियामध्ये जायचं आहे। आता मी इथं डेमोसाठी 2 स्क्रीनशॉट घेतलेले आहेत, एक स्वतःचा आणि एक मित्राचा, अशा प्रकारे 2 घेतलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, मित्राचा अशा प्रकारे स्क्रीनशॉट इथं ॲड करून घ्यायचा आणि अशा प्रकारे एका साईडला सेट करायचं आहे। त्याचनंतर काय करायचं, याची जी लेंथ आहे ते आपल्याला काय करायचं आहे 21.15 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हा PNG फक्त काय करायचं लॉंग प्रेस करून अशा प्रकारे रेक्टेंगल लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे। रेक्टेंगल लेअरच्या खाली घेऊन आल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की 12.21 सेकंदाच्या बीटमार्कवरून परत एकदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मित्राचा जो किंवा आपला स्वतःचा जो आपण स्क्रीनशॉट घेतलेला आहे स्टोरीचा तो फक्त ॲड करून घ्यायचे। अशा प्रकारे बघू शकता दोघांचा हे ॲड केल्यानंतर याचीही लेंथ शेवटपर्यंत वाढवून हाही PNG आपल्याला काय करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे खाली घेऊन यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, दोन्हीही जे स्टोरीचं स्क्रीनशॉट आहे ते अशा प्रकारे लॉंग प्रेस करून खाली घेऊन आपल्याला सेट करायचे। बघू शकता अशा प्रकारे इथं फक्त साईज आपल्याला ॲडजस्ट करून सेट करायचे। साईज बघू शकता की तुम्ही जास्त आपल्याला करून घ्यायचे आहे, म्हणजे काय होणार आहे की प्रॉपर असं जी स्टोरी आहे ती इथं सेट होऊन जाईल। तर अशा प्रकारे बघू शकता दोन्ही स्टोरी आपण इथं क्रिएट करून प्रॉपर अशा सेट केलेल्या आहेत। त्यानंतर हे जे टेक्स्ट आहेत ब्रो स्टोरी आणि माय रिप्लाय हे PNG आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहेत। सेट करून घेतल्यानंतर बघू शकता प्रॉपर इथं सेट आपण प्रत्येक लेअर केलेले टेक्स्ट सगळं ॲड केलेलं आहे। तर फक्त काय करायचं, या दोन्ही इमेजला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो इफेक्ट तुम्ही बघू शकताय तो इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन दोन्ही इमेज लेअरला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे दोन्ही इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। बघू शकता आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।